श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेय्यन्मुमुक्षोस् सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार। प्रभू रामचंद्रांना वंदन करून परब्रह्म स्वरूप असे श्रीराम यांच्या गीत रामायणाचा आपण आस्वाद घेतो। गीत रामायणाचं गारुड या उपक्रमातलं हे अखेरचं गीत आहे। सर्वांना वंदन केलेलं आहे। श्रीरामानं तर वंदन केलंच आहे। समर्थ रामदास स्वामी माझे सद्गुरू त्यांनाही वंदन केले, त्यांचेही आशीर्वाद मागितले। श्रोते आपण सगळे जाणकार रसिक असे श्रोते गेला महिनाभर आपण या गीत रामायणाचा आस्वाद घेत आहोत। आपल्यातल्या अंतरात्म्याला आत्मारामाला वंदन करून आपलेही आशीर्वाद मागत आहे आणि या अखेरच्या समारोपाच्या गीताला सुरुवात करत आहे। श्रीराम अयोध्येत परतले। त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार असं त्यांचं मोठ्या जल्लोषामध्ये अयोध्यावासियांनी स्वागत केलं। योग्य मुहूर्त पाहून श्रीरामांना राज्याभिषेक सुद्धा झाला। आता खऱ्या अर्थाने रामराज्याला सुरुवात झाली। श्रीराम सिंहासनावर बसले। अर्थातच त्याच्यातला पहिला कार्यक्रम होता, पहिला महोत्सव होता तो युद्धामध्ये श्रीरामांना ज्यांनी ज्यांनी अतिशय मोलाची मदत केली त्या सगळ्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम झाला। सुग्रीव, अंगद, जांबुवंत अशा सेनापतींना श्रीरामांनी मोठाली मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला। सगळ्यांना इतरही राजे, इतरही कितीतरी व्यक्ती होत्या, प्रत्येकाचा गौरव केला, प्रत्येकाला कृतज्ञतापूर्वक वंदन केलं आणि सगळ्यांना निरोप दिला। हनुमान हे दुरूनच बघत होता। हनुमानाला काहीच दिलं नाही श्रीरामांनी असं इतरांना वाटलं असेल, तेव्हा श्रीरामांनी आपणहूनच हनुमंताला विचारलं की तुला काय देऊ। त्यांना माहितीच होतं की याच्या मनामध्ये भाव हा शुद्ध भाव हा महत्वाचा आहे। तरी सुद्धा श्रीरामांनी विचारलं हनुमंता तुला काय देऊ। तेव्हा हनुमंतांनी जे उत्तर दिलं, प्रभो मज एकच वर द्यावा, या चरणांच्या ठाई माझा निश्चल भाव असावा। प्रभो मज एकच वर द्यावा। सीतेने मोठ्या प्रेमाने दिलेला रत्नहार सुद्धा मारुतीला पसंत पडला नाही, त्याला आवडला नाही। त्यांनी आपली छाती फाडून त्याच्यामध्ये रामरायाचं दर्शन सगळ्यांना घडवलं। इतका शुद्ध, इतका नितळ, इतका निर्मळ भाव त्याच्या अंतःकरणामध्ये श्रीरामांविषयी होता। कधीही कुठेही दास्य भक्तीचा उल्लेख करायचा झाला तर पहिलं नाव, अगदी अग्रक्रमाने नाव कुणाचं येतं तर हनुमंताचं। हनुमंता इतकी दास्य भक्ती दुसऱ्या कुणाचीही झाली नाही, असा हा हनुमंत चिरंजीवी असा मानला जातो। अशा हनुमंताला चा गौरव सुद्धा त्यांनी केला। अयोध्येमध्ये जेव्हापासून हे रामराज्य अवतरलं तेव्हा सगळीकडे पृथ्वीवर जणू काही स्वर्गच नांदायला लागला। सगळीकडे आनंदी आनंद झाला होता। आता वनवास संपला होता। श्रीराम आणि जानकी एकत्र आलेले होते। जानकी देखील अतिशय सुखात होती। एकदा दोघजण उद्यानामध्ये बसले होते। श्रीराम आणि सीता उद्यानामध्ये विश्रांती घेत बसलेले होते। तेव्हा तिची कृश आणि फिकुटलेली चर्या पाहून श्रीरामाने तिला विचारलं, सीते तुझी प्रकृती तर ठीक आहे ना, तू थोडीशी अशक्त वाटतेस, तुला काही होतंय का, तुला काही हवंसं वाटतंय का। तेव्हा मंदस्मित करत ती म्हणाली, ओठात थांबुनी सशब्द आशा लाजे, डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे। सीता गर्भवती होती। तिला पुन्हा डोहाळे कसले लागले तर पुन्हा वनविहार करण्याचे डोहाळे लागले होते। 14 वर्ष तिच्या निसर्गरम्य अशा वनजीवनाची तिला सवय झालेली होती। आता या राजमंदिरात असताना सुद्धा तिला वनातल्या त्या रम्य आठवणी पुन्हा पुन्हा आठवत होत्या आणि तिला म्हणत होत्या
तिला वाटत होतं मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणी बाणी. मला पुन्हा हरणासारखं त्या वनामध्ये फिरायचंय. अर्थात हे जुनं गीत आहे, नाट्यगीत आहे, मामा वरेरकरांनी लिहिलेलं हे नाट्यगीत आहे, भूमिकन्या सीता या नाटकातले. पण तरी सुद्धा गदिमांनी सुद्धा त्याला वेगळेच एक छाया दिलेली आहे. आणि म्हणून सीतेने सुद्धा हे सलज्ज वदनाने केलेली ही जगावेगळी मागणी म्हणजे भावरम्य कविताचे डोहाळे पूर्वा रघुकुल तिलका माझे. श्रीरामाने सुद्धा ठरवलं हिचे हे डोहाळे नक्कीच पुरवायचे. परंतु घटना अशा काही घडल्या, मध्यंतरीच्या काळामध्ये अशा काही घटना घडल्या की प्रजाजनांच्या मताचा आदर करण्यासाठी श्रीरामांना सीतेचा त्याग करावा लागला. अर्थातच सीतेला याची काहीच कल्पना नव्हती. लक्ष्मणाने जेव्हा वनप्रदेशामध्ये रथ नेला तेव्हा तिला वाटलं आपले डोहाळे पुरवण्यासाठीच हे वनात आपल्याला नेले. पण जेव्हा लक्ष्मणाने तिला सत्य परिस्थिती सांगितली तेव्हा मात्र ती उन्मळून पडली, आक्रंदून गेली आणि तिच्या दुःखाला काही पारावारच उरला नाही. कुठे जायचं, काय करायचं हेच तिला समजेना. आणि ती अतीव दुःखाने लक्ष्मणाला वारंवार विचारू लागली, मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे, पती चरण पुन्हा मी पाहू कुठे. माझं जीवन मला अगदी आता निरर्थक वाटते. माझे प्राण जणू काही शरीरातून बाहेर पडायला बघतायत आणि या भागीरथीमध्ये, या जवळूनच वाहणाऱ्या या भागीरथी मातेमध्ये माझा देह समर्पित करावा असं मला वाटतंय. पण आता मला तेही शक्य नाहीये. कारण मी आता कुणाची मुलगी नाहीये, कुणाची पत्नी नाहीये, कुणाची राणी सुद्धा नाहीये. पण मी आता माता होणार आहे. माझ्या उदरामध्ये बाळाचं वाढ होते आहे. त्यामुळे आता आम्ही बांधील आहे. या रघुवंशाच्या अंकुरासाठी, त्यांच्या वंशजासाठी आता मला जगावंच लागणार आहे आणि त्यांचा सांभाळही मी करणार आहे. अयोध्येच्या प्रजाजनाच्या मनातून जरी मी उतरले असले तरी प्रभू श्रीराम, राजा राम ते विजयी व्हावेत, ते सुखात राहावेत हीच माझी इच्छा आहे. भाऊजी आता तुम्ही परत फिरा. श्रीरामांना माझा प्रणाम सांगा. सीतेच्या अंतःकरणातनं शब्द उमटत होते. त्यामुळे ती म्हणाली, श्रीराम जरी राजा राम म्हणून श्रेष्ठ असले तरी सीताराम म्हणून पतीच्या नात्याने हे माझ्या नजरेत आता उतरले. अत्यंत जड अंतःकरणाने लक्ष्मण या गर्भवती सीतेचा त्याग करून तिला वनामध्ये सोडून पुन्हा अयोध्येला परतला आणि कर्तव्य बुद्धीने श्रीराम सुद्धा पुन्हा राज्य कारभारामध्ये लक्ष घालायला लागले. इकडे काय झालं? इकडे सीता मात्र अरण्यात असहाय्य स्थितीमध्ये इकडे तिकडे फिरत होती. अशातच तिला दूरवर एक पर्णकुटी दिसली. ऋषितुल्य आणि प्रेमळ अशा वाल्मिकींना तिने पाहिलं. त्यांनी देखील तिची मोठ्या आस्थेने चौकशी केली, तिला आश्रय दिला आणि अगदी स्वतःच्या मुलीप्रमाणे तिचा सांभाळ केला, तिचं पालन केलं. यथाकाळ ती प्रसूत सुद्धा झाली आणि तिने जुळ्या अपत्यांना जन्म दिला. ही दोन्ही अपत्य अशी भाग्यवान की त्यांना आपल्या आईकडनं वात्सल्य मिळालं आणि वाल्मिकींकडनं संरक्षण सुद्धा मिळालं. वाल्मिकी स्वतः शस्त्र आणि शास्त्र हे दोन्ही जाणत होते. त्यांनी अभिमंत्रित असं कुश आणि लव त्या दोन्ही बाळांच्या अंगावरनं फिरवलं की त्यांना भूत पिशाच बाकी कुठल्याही बाहेरच्या गोष्टींची बाधा होऊ नये म्हणून. आणि त्यांची नावं सुद्धा कुश आणि लव अशीच ठेवली. वस्तुतः कुश म्हणजे काय आहे तर कुश याचा अर्थ आहे दर्भ, जे टोकीदार असतं, जे कडक असतं. त्याच्यावरनं शब्द आलाय कुशाग्र बुद्धी, ज्याला धारदार अशी टोक आहे, ज्याची टोकीदार पाती आहे, जे तीक्ष्ण आहे. पण कुश हे अतिशय पवित्र असतं आणि कुश गवताचं एक वैशिष्ट्य असं आहे की तिथे विषारी जीवाणू फारसे आसपास सुद्धा येत नाहीत. त्यामुळे गीतेमध्ये सुद्धा उल्लेख आहे, चैलाजीनं कुशोत्तरम, कुश गवत हे नेहमी तपस साधनेसाठी उपयुक्त असतं. असं कुश नाव त्या बाळाचं एका ठेवलं. आणि लव हे मात्र अतिशय मऊ गवत असतं आणि हे पाणथळ ठिकाणी असतं आणि हे अतिशय लवचिक असतं. त्यामुळे नम्र शालीन अशा वृत्तीचं दर्शन या लव नावातनं घडतं. अशी लवकुश या दोघांची नावं ठेवली. वाल्मिकींच्या संस्काराच्या छायेमध्ये ही दोन्ही बाळं वाढत होती, मोठी होत होती.
आता त्यांची शैशव अवस्था संपून आता थोडी ती जाणती व्हायला लागली. इकडे अयोध्येमध्ये तर राज्यकारभार अतिशय सुरळीत चालला होता, जणू काही रामराज्यच नांदत होतं. अशात श्री रामप्रभूंनी राजसूय यज्ञाचा प्रस्ताव मांडला आणि राजसूय यज्ञासाठी दुरून दुरून कितीतरी राजे, ऋषी, मुनी, प्रजाजन असे अयोध्येमध्ये आले होते. मुनिवर्य वाल्मिकी सुद्धा आपल्या शिष्यांसह म्हणजेच लवकुशांसह अयोध्येमध्ये येत होते आणि त्रिकाल ज्ञानी असे वाल्मिकी आपल्या दोन्ही शिष्यांना रामचरित्रातले काही प्रसंग आपल्या गाण्यातून, आपल्या गीतातून मांडण्याचा आदेश देत होते. आणि या रामाच्या नगरीमध्ये जाऊन तुम्ही रामकथेचं गायन करावं असा त्यांना आदेश देत होते. आणि तेच हे गीत आहे. रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळांनो श्रीरामायण. मुनिजन पुनीत सदनामधुनी नराधिपांच्या निवासस्थानी उपमार्गातून राजपथातून मुक्त दरवळो तुमचे गायन गा बाळांनो श्रीरामायण. या अयोध्या नगरीमध्ये तुम्ही पहिल्यांदाच येत आहे. या नगरीचं महात्म्य मी तुम्हाला सांगतोय. ही नगरी कशी आहे? तिचं नावच आहे म्हणजे अयोध्या, म्हणजे अजिंक्य, कुणालाही जिंकता आली नाही अशी ही अयोध्या नगरी आहे. आणि नुसतीच ती अभेद्य आहे, अजिंक्य आहे एवढंच तिचं महात्म्य नाहीये, तर अनेक मुनिजनांनी त्यांच्या तपाचरणांनी पवित्र झालेली अशी ही मंगल नगरी आहे. इथले राजे ते देखील पराक्रमी तर आहेत, पण शिवाय ते मर्यादशील आहेत. प्रजाहित दक्ष असून सुद्धा ते उपभोग शून्य असे स्वामी आहेत. या नात्याने ते राज्यकारभार करत होते. पूर्वी राजांना राजर्षींचा धाक असायचा. प्रत्येक राजाला सल्ला देणारे ऋषी असायचे. म्हणजे अगदी आजच्या भाषेत सांगायचं तर घटना हे ऋषी बनवायचे आणि त्याचं कार्यवाही हे राजे करायचे. किंवा आजच्या भाषेत सांगायचं झालं तर लेजिस्लेशन हे ऋषी करायचे आणि एक्झिक्युशन हे राजे करायचे. किंवा युद्ध असेल, तह असेल, समेट असेल, कधी हल्ला करायचा याचा निर्णय ऋषी घ्यायचे. आणि अशा साधू वृत्तीने राहणाऱ्या ऋषींच्या नियमनामुळे राजा सुद्धा कसा असायचा तर नेहमी प्रजारंजन करणारा, प्रजेला सुखात ठेवणारा असा राजा असायचा. ही अयोध्या नगरी सुद्धा अशीच आहे. आखीव रेखीव आहे. इथले महामार्ग आहेत ते सुशोभित आहेत आणि त्याला अगदी बरोबर काटकोनात येऊन मिळणारे उपमार्ग सुद्धा आहेत. आणि हे महामार्ग किंवा उपमार्ग वृक्ष, वेली, फुलं, फळं यांनी अतिशय सुगंधित झालेले आहेत. आता त्या गंधाच्या जोडीला तुमच्या सुराचा दरवळ सुद्धा या महामार्गातून आणि या उपमार्गातून दरवळो अशी मी तुम्हाला आदेश देतोय. आणि तुम्ही दोघं जाऊन ते रामकथा गावी असं मी तुम्हाला सांगतोय. रसाळ मुळे फळे सेवुनी रसाळता घ्या स्वरात भरुनी अचूक घेत जा स्वरा मिळवुनी लय तालांचे पाळा बंधन गा बाळांनो श्रीरामायण. ही रामकथा गाताना प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका बरं का. रसाळ अशा फळांनी, कंदमुळांनी तुमची क्षुधा शांती करा. आणि शिवाय त्या फळांमधला जो गोडवा आहे ना तो तुमच्या स्वरामध्ये येऊ दे. तुमची रसाळ वाणी प्रजाजनांचं मन अगदी जिंकून घेऊ दे. मात्र हे करत असताना स्वर मात्र पक्के लावा बरं का. लय आणि तालांची बंधनं पाळून तुमच्या गायनामध्ये आणखी शुद्धता येऊ दे आणि जनमानसावर तुमचा चांगला प्रभाव पडू दे. कारण काय आहे, नगरी लाभता लोकमान्यता जाईल वार्ता श्री रघुनाथा उत्सुक होऊन श्रवणा करिता करवतील ते तुम्हा निमंत्रण गा बाळांनो श्रीरामायण. चांगल्या किंवा प्रशंसनीय अशा कौतुकाच्या गोष्टी आहेत ना त्या पसरायला फारसा वेळ लागत नाही. अयोध्येमध्ये कितीतरी अतिथी अभ्यागत येत असतात, पण हे दोन कुमारवयीन असे बटू आपल्या मधुर वाणीतून तितकीच ही मधुर कथा ऐकवतायत या सांगतायत
हे ज्यांनी ऐकलं ते आपोआप तृप्त होतात आणि म्हणूनच ते एकमेकांनाही वार्ता एकमेकांना सांगतील। असं होता होता ही बातमी सहजच त्या रघुरायाच्या कानावर पोचेल, राजवाड्यापर्यंत पोचेल, श्री रामप्रभूपर्यंत पोचेल आणि आनंदाने म्हणा, औत्सुक्याने म्हणा, जिज्ञासेने म्हणा, राजा श्रीराम तुम्हाला राजवाड्यात पाचारण करेल आणि ही संधी तुम्ही सोडू नका, ही संधी तुम्ही दवडू नका। पण हे करताना सर्व क्रम घ्या पुरता ध्यानी, भाव उमटू द्या स्पष्ट गायनी, थोडे थोडे गात प्रतिदिनी, पूर्ण कथेचे साधा चित्रण, गा बाळांनो श्रीरामायण। तुम्ही प्रभू श्रीरामांसमोर गाणार आहात याचं भान ठेवा बरं का। तिथे गात असताना सर्गांचा यथायोग्य क्रम तुम्ही ध्यानात घ्या, सावधानतेने घटनांची नोंद घ्या आणि त्या प्रसंगाला अनुरूप असे तुमचे भाव समजून घ्या। त्यानुसार तसे तसे स्वर तुमच्या कंठातून उमटू देत। हे चरित्र पुष्कळ मोठे, पण जरी मोठं असलं ना तरी रोज तुम्ही 20-20 सर्गच गात राहा, रोज थोडं गात राहा, म्हणजे तो योग्य तो परिणामही तुम्हाला साधता येईल आणि ही कथा हळूहळू पूर्ण होईल आणि त्याची रंगत, त्याची गोडी, त्याची खुमारी हळूहळू वाढतच जाईल। नका सांगुरे नाम ग्रामवा, नका सांगुरे नाम ग्रामवा, स्वतःच माझे शिष्यच म्हणवा, स्वरात ठेवा हास्य गोडवा, योग्य तेवढे बोला भाषण, गा बाळांनो श्रीरामायण। अर्थातच ही गोड गळ्याची मधुर गायन करणारी ही मुलं आहेत तरी कोण, अशी चौकशी निश्चितच होणार। कुणी ना कुणीतरी अशी चौकशी करतीलच, त्याबाबत मात्र फारसं काही बोलू नका बरं का। फारसं काहीच न बोलता केवळ माझे शिष्य एवढीच तुमची ओळख सांगा। अर्थात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर न देणं हा एखाद्याचा अनादर होऊ शकतो, परंतु चेहऱ्यावर तुम्ही हास्य आणि स्वरामध्ये माधुर्य जर का असेल तर समोरच्याचा गैरसमज तरी नक्कीच होणार नाही। मोजके बोलणं असेल तर व्यर्थ बोलण्याला आपोआपच आळा बसतो आणि मितभाषी कुठलीही व्यक्ती असते ना ती अंतःकरणाचा ठाव घेऊ शकते। त्यामुळे तुम्ही कमी बोला पण योग्य तेवढंच बोला, असंही वाल्मिकींनी या बटूंना सांगितलेलं आहे। स्वये ऐकता नृप शत्रुंजय, संयत असू द्या मुद्रा अभिनय, काव्य नभे हा अमृत संचय, आदरील त्या रघुकुल भूषण, गा बाळांनो श्रीरामायण। ज्या श्रीरामांनी हा राजसूय यज्ञ मांडलाय ना ते श्रीराम कसे आहेत त्याची तुम्हाला माहिती सांगतो। ते शूर आहेत, ते पराक्रमी आहेत, अनेक बलाढ्य शत्रूंना त्यांनी परास्त करून टाकलेला आहे असा हा शत्रुंजय राजा आहे। पण तो कसा आहे, तो ज्ञानी आहे, अंतर्यामी आहे। त्याच्या समोर वावरताना शब्दांवर जेवढा संयम हवा तसाच तुमच्या देह बोलीवर सुद्धा हवा। तुमच्या मुद्रेवरचे भाव शांत संयत असू देत, प्रसंगाला अनुकूल असा तुमचा अभिनय असू दे। तुम्ही जे काव्य गाणार आहात ते काही सामान्य काव्य नाहीये बरं का, तर तो प्रत्यक्ष अमृताचा संचय आहे, अमृताचा निधी आहे, अलौकिक असा साठा आहे। आणि कुणी गुणं वेत्ती, कुणी व्यक्तीच दुसऱ्याच्या गुणाचा आदर करू शकते। त्यामुळे हे प्रभू रामचंद्र तुमच्या गायनाचा आदर करणार आहे। तशी उदारता आणि तशी उदात्तता त्याच्या रोमामध्ये अगदी भिनलेली आहे, असे हे प्रभू श्री रामचंद्र आहेत। अर्थातच तुमचं गायन ऐकून तुम्हाला काहीतरी बक्षीस देण्याचं त्यांच्या मनात नक्कीच येईल। पण तुम्ही काय करा, नच स्वीकारा धना कांचना, नको दान रे नको दक्षिणा, काय धनाचे मूल्य मुनिजना, अवघ्या आशा श्रीरामार्पण, गा बाळांनो श्रीरामायण। तुमच्या
प्रसन्न होतील, प्रफुल्लित होतील. साहजिकच त्यामुळे ते तुम्हाला काहीतरी पारितोषिक स्वरूपात दान म्हणा, दक्षिणा म्हणा, द्रव्य म्हणा, अलंकार म्हणा, काहीतरी देऊ करतील. परंतु बाळांनो, तुम्ही लक्षात ठेवा, यापैकी कशाचाही तुम्ही स्वीकार करू नका. याचा स्वीकार. कारण आपण कसे आहोत? आपण मुनिजन आहोत, संतोष वृत्तीने राहणारे आहोत. या बाह्य भौतिक वस्तूचं आपल्याला किंचित सुद्धा आकर्षण नाही. या सगळ्या आशा म्हणा, आकांक्षा म्हणा, इच्छा म्हणा, या सगळ्या श्रीरामांच्या चरणी अर्पण करणं हेच आपलं अंतिम असं लक्ष असणार आहे. असा वाल्मिकीने या बटू अशा कुमार वैन अशा या दोघा लवकुशांना उपदेश केलेला आहे आणि त्यांना सांगितलंय, गा बाळांनो श्रीरामायण. हे शेवटचं अखेरचं गीत आहे. 56वं हे गीत आहे. गीत रामायणातलं अखेरचं गीत आहे. आणि सुरुवातीचं गीत कुठलं आहे असं विचाराल, स्वये श्रीराम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती. जिथे सुरुवात तिथे शेवट. म्हणजे हे वर्तुळ पूर्ण झालेलं आहे. वर्तुळाची खासियत अशी असते की त्याची सुरुवात कुठे आणि शेवट कुठे याचा पत्ताच लागत नाही. हे गीत रामायण सुद्धा या वर्तुळामध्ये बांधलेलं आहे. आणि कुठल्याही उत्तम ग्रंथाचं वैशिष्ट्य हेच आहे, जिथे सुरुवात आहे तोच शेवट असणं, हीच त्याची वैशिष्ट्य आहे. ह्या गीत रामायणाचं जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. या गीत रामायणाचं 7 भाषांमध्ये काव्यमय असं रूपांतर झालेलं आहे. हे गीत रामायण कसं आहे तर खरोखर हे मानवी शक्तीच्या बाहेरचं सगळं आहे. गदिमांना विचारलं की हे तुम्हाला कसं सुचलं, कसं स्फुरलं? ते म्हणतात, हे माझं कार्यच नाही, या प्रभू रामचंद्रांनी माझ्याकडनं करवून घेतलं आणि मी ते फक्त माझ्या हातात, मी निमित्त मात्र आहे, माझ्या हातातून ते कागदावर उमटलं, एवढंच आहे. बाबूजींना विचारलं की ह्याचं श्रेय तुम्हाला द्यायचं का? ते म्हणतात, माझं तर याच्यात काहीच कर्तृत्व नाही, हे गदिमांनी केलेलं आहे आणि प्रभू रामचंद्रांनी केलेलं आहे. कुणीही या तीनही महान व्यक्ती आहेत, म्हणजे गदिमा, बाबूजी आणि सीताकांत लाड जे योजक होते या सगळ्याचे, हे तिघही जण याचं कर्तृत्व स्वतःकडे घ्यायला तयार नाहीये. खरंच आहे, रामच करता राम करविता. त्यामुळे त्या रामाने हे आमच्याकडनं करवून घेतलं असंच ते म्हणतात. आणि खरंच हे गीत रामायण 55-56 साली प्रसिद्ध झालेले. 1 एप्रिल 55ला याची सुरुवात आहे आणि 1956च्या एप्रिल महिन्यामध्ये याचा समारोप झाला होता. हे 1 वर्षभर रेडिओवर दर आठवड्याला एक गीत असं लागत होतं. लोक ह्याची रेडिओची आरती करत होते, त्याच्यापुढे उदबत्ती लावून अति मोठ्या भाविकतेने हे गीत ऐकत असत. कारण खरोखर ह्याच्यातून जणू काही प्रभू रामचंद्रांचा संदेश आपल्याला मिळतोय अशी सगळ्यांची भावना होती. 1955 साली सुरू झालेलं हे महान कार्य 1980 मध्ये त्याचा रौप्य महोत्सव झाला. आता 2005 मध्ये त्याचा सुवर्ण महोत्सव सुद्धा झाला. म्हणजे किती ह्याचे अजून हीरक महोत्सव, अमृत असे अनेक उत्सव होतील, अनेक शतक लोटतील, पण गीत रामायणाची खुमारी, त्याच्यातला आनंद किंचितही कमी होणार नाही. कारण हे सगळं दैवी कार्य आहे, ही अजरामर अशी कलाकृती आहे. किंवा गदिमाने शेवटच्या गीतामध्ये शेवटी म्हटल्याप्रमाणे काव्य नव्हे हा अमृत संचय असंच म्हणता येईल. हे श्रीराम आहेत तरी कसे, तर त्याचंही वर्णन नारद मुनींनी जेव्हा वाल्मिकींना सांगितलं त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे, सच सर्व गुणोपेतः कौसल्यानंद वर्धनः. राम कसा आहे तर सगळ्या गुणांनी युक्त आहे, सर्व गुण संपन्न आहे, कौशल्याचा आनंद वाढवणार आहे. समुद्र इव गांभीर्ये, गंभीरपणामध्ये हा समुद्रापेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि धैर्येण हिम वानिव, त्यामुळे हिमालयापेक्षा सुद्धा धैर्यामध्ये तो अतिशय उन्नत आहे, उत्तुंग असा आहे. अशा या श्रीरामाचं चरित्र संस्कृत भाषेमध्ये तर अनेक ठिकाणी आहे. तुलसी रामायण म्हणजे अवधी भाषेमध्ये, पण गदिमांनी आपल्या मराठीमध्ये इतकं सुंदर मनाला भिडणारं असं काव्य खरोखर अजरामर करून ठेवलेलं आहे. अशा या त्रयींना वंदन करूया आणि या गीत रामायणाचा इथे समारोप करूया. श्रीराम जय राम जय जय राम,
श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम